आणि काही महत्त्वाची बातम्या ज्या आहेत त्या आपल्याला सविस्तर पाहणं गरजेचं आहे। यासाठी महत्त्वाची बातमी म्हणजे रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे आणि त्यानंतर अनेक चालकांनी मराठी शिकण्यास सुरुवातही केली आहे। कारवाईच्या भीतीमुळे काही चालकांनी तात्पुरतं वाहन चालवणं बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय। परिणामी मुंबईतील रस्त्यांवरती रिक्षा टॅक्सींची संख्या कमी झालेली आहे। त्याचा थेट परिणाम प्रवासी सेवेवरती होतोय। विशेषतः सकाळ संध्याकाळी गर्दीच्या वेळेमध्ये रेल्वे स्थानक परिसरामध्ये तसंच व्यावसायिक भागांमध्ये प्रवाशांची गैरसोय वाढल्याचं दिसतंय। अनेक ठिकाणी वाहनांची उपलब्धताही कमी होतीये। 15 ऑगस्ट पासून टॅक्सी आणि ऑटो चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मात्र ज्यांना अजूनही मराठी भाषा बोलता येत नाही त्यासाठी आपण जर पाहिलं तर मग 1 महिना अजून वेळ देण्यात आली की 1 महिना तुम्ही शिकून घ्या, अन्यथा तुमचं जे लायसन्स आहे ते रद्द केलं जाईल। मात्र याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय की टॅक्सी आणि ऑटोची जी संख्या आहे रस्त्यावर धावणारी ती आता कमी झाली आहे। कारण का जोपर्यंत मराठी शिकता येणार नाही तोपर्यंत टॅक्सी किंवा ऑटो चालकांना आता चालवता येणार नाही आणि त्यामुळे मराठी शिकण्याला प्राधान्य या टॅक्सी आणि ऑटो चालकांकडून देण्यात आलं आहे। परिणामी सकाळी आणि संध्याकाळी म्हणजे ऑफिस सुरू होण्याच्या वेळेला आणि ऑफिस सुटण्याच्या वेळेला नागरिकांचे मात्र हाल या वेळेला होताना दिसत आहेत। कारण का टॅक्सी आणि ऑटो विशेष म्हणजे स्टेशन बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये असायचे, मात्र आता याच संख्येमध्ये घट झालेली पाहायला मिळत आहे। कारण का मराठी शिकण्याला प्राधान्य हे सगळे चालक देत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईकसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।